नमस्कार. बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि मग अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप वेळा असं होतं की भाजी आणायची राहून जाते. मग शाळेच्या टिफिनसाठी किंवा ऑफिससाठी काय भाजी बनवायची हा प्रश्नच पडतो. तर आज आपण हाच प्रश्न सोडवणार आहोत. आज आपण झटपट असा ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठीही मूग डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर आता इथे एका बाउलमध्ये मी साधारण एक छोटी पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही घरची डाळ आहे, हिरव्या मुगाची डाळ आहे, त्यामुळे घरच्या डाळीला थोड्याशा सालीही दिसत आहेत. घरची डाळ असल्यामुळे अनपॉलिश्ड आहे, त्यामुळे ती अजूनच चवीला जास्त चांगली लागते. तर आता ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. तर डाळ भिजत घालायच्या आधी आपण ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. कारण डाळ साठवण्यासाठी त्याला पावडर वगैरे लावलेली असतात, कीटकनाशकं मारलेली असतात, त्यामुळं ही डाळ आपण आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर डाळीच्या साली तुम्ही पाहू शकता पाण्याबरोबर बाहेर पडतायत. तर ह्या सगळ्या साली काढून घेतल्या. मी डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता यामध्ये साधारण ग्लासभर पाणी मी ओतून ठेवलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे साधारण 1 ते 1.5 तास. तर आता डाळ 1 ते 1.5 तास मी भिजवलेली आहे. तुम्ही रात्रभर भिजवून ठेवली तरीही अतिशय उत्तम, किंवा सकाळी उठल्या उठल्या भिजायला घातली तरीही चालेल. डाळ छान भिजली आहे. आता आपण एक छोटं वाटण बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक कोथिंबीरही घालू शकता. तर आता हे छान असं वाटण तयार झालेलं आहे. गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आणि आता यामध्ये भरपूर सारा आपण कांदा घालणार आहोत. तर मध्यम आकाराचे 2 ते 3 मीडियम कांदे मी छान बारीक चिरून घेतलेले होते. तो कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा यामध्ये आपण जास्तच वापरतो, त्यामुळे पाऊण वाटी डाळ असली तरीही 2 ते 3 लोकांना अगदी परफेक्ट ही डाळ पुरते. तर कांदा हळूहळू छान असा त्याचा रंग बदललेला आहे आणि असा छान सोनेरी रंगावरती कांदा भाजला गेलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, थोडासा कांदा कढईमध्ये त्या साईडला करणार आहोत आणि पुन्हा थोडंसं तेल घेणार आहोत. आता यामध्ये आपण टाकणार आहोत जिरी. जिरी छान थोडीशी तडतडायला लागली की सोबतच टाकायच्यात कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानंही आपण छान तडतडून घेणार आहोत. आता यासोबतच आपण जे लसूण, खोबरं आणि आल्याचं वाटण करून घेतलेलं होतं ते घालणार आहोत. यामुळे आपल्या डाळ कांद्याला थोडासा घट्टपणा येणार आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण काय करणार आहोत, तेलावरती 1-2 मिनटं परतून घेणार आहोत आणि पुन्हा कांद्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत, जोपर्यंत आपल्या लसणाचा कच्चेपणाचा वास जात नाही तोपर्यंत. तर आता 2 ते 3 मिनटं आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले आणि मीठ घालणार आहोत. तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे. थोडीशी हळद घालणार आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते आहे. 1 चमचा इथे मी धनेपूड घालणार आहे आणि 1 चमचा मी इथे जिरेपूड घालणार आहे. सोबतच मी 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती तुमचा जो साठवणीचा मसाला असेल तो घातला तरीही चालेल. मसालेही आपण न करपू देता हे छान असे कांद्याबरोबर परतून घेणार आहोत. हे व्यवस्थित 1-2 मिनटं परतले की आता डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही निथळलेली डाळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. डाळ 1 ते 1.5 तासामध्ये व्यवस्थित भिजली जाते. तुम्हाला जर जास्त घाई असेल तर डाळ तुम्ही थोडीशी कोमट पाण्यामध्ये घातली तर ती अर्ध्या ते पाऊण तासात पटकन भिजते आणि तुम्ही रात्रभरही ही भिजत ठेवू शकता. तर डाळ आपण ही अशी छान कांद्यासोबत, मसाल्यासोबत पाणी न घालता व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. मोडाची धान्य असू देत किंवा कोणतीही कडधान्य, पाणी न घालता आधीही 2 ते 3 मिनटं अशी परतून घेतली की त्याची चव अजून जास्त सुधारते. तर आता आपण ही परतून घेतल्यानंतर याची एक वाफ काढून घेणार आहोत. 1-2 मिनटं झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची. त्याने मोडाचे धान्य असतील किंवा कडधान्य त्याची चव अजूनही छान होते, एन्हान्स होते आणि पटकन शिजलेही जातात. तर आता ही एकदा हलवून घेतली आहे. मस्त अशी ही डाळ व्यवस्थित हलवून घेतली की आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर आता पाणी जे आहे ते आपल्याला डाळ कांदा किती बनवायचा आहे त्यानुसार घालणार आहोत. इथे मी साधारण 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. ही आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये भिजली जाते आहे, डुबली जाते आहे, एवढंच मी पाणी यामध्ये घातलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. 1-2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून एकदा हलवून घेणार आहोत. आपल्याला यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे, त्यामुळे पुन्हा झाकण ठेवलं
आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनटं हे छान असं शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि मस्त आपली जी डाळही मी तुम्हाला दाबून दाखवते, मस्त अशी शिजली गेलेली आहे. तर आपली डाळ मस्त तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली छान आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि झटपट असा हा आपला डाळकांदा तयार झालेला आहे. तुम्ही पाहिलंत अगदी सोपी कृती आहे. घरगुती साहित्यांमधून तयार होतं. अशा ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही हा डाळकांदा देऊ शकता. खूप आवडीनं ही लोकं खातात. तर असा हा मस्त गरमागरम डाळकांदा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत देऊ शकता. चला तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला पोचत राहील. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.